बाळा, कधी येईल तो दिवस ज्या दिवशी आपण दोघं सोबत बसून एकामेकीचा गु खाईल. लव्ह यू. नाही याला काय बोलायचं नेमकं माझ्याकडे बोलायला शब्द नाही राहिले. ही कोणची बघची होती आतापर्यंत? तुम्ही लय प्रेम कहाणी बघितलं असेल पण याची हागरी प्रेम कहाणी आजपर्यंत तुम्ही बघितली नसेल. याला आणि याच्या बाळाला दोघांना चपाती संग गु खायला दिलं पाहिजे तेव्हा यांना अक्कल येईन. नाही कोणत्या दुनियेत जगत म्हणजे एवढा खच्चीपणा. आतापर्यंत लय लव्ह स्टोऱ्या बघितल्या, लय खच्चीपणाच्या लव्ह स्टोऱ्या बघितल्या पण याच्यासारखी हागरी आणि डोक्यात पडलेली नाही बोचाव पडलेली याची स्टोरी आजपर्यंत नव्हती बघितली. चल तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आणि याची हागरी स्टोरी पाहूया. कौन है ये लोग, कहां से आते हैं? बाळा, मला भेटायला येतानी घरातनं तू पहिले हागून येशील ना, आणि माझ्या जवळ आल्यावरती माझ्या मिठीत आल्यावर तू एकदा पादून मला दाखवशील ना पादरी. आता काय गु खातो का तिचा भाड्या खरोखर. एका पादऱ्या प्रेमाची हागरी कहाणी. कारण मी तुम्हाला खरं सांगतो, आयुष्यात तुम्ही सगळं काही करा पण खरं प्रेम करू नका. खऱ्या प्रेमामध्ये आजकाल हागलेला वास मुतलेला वास मूत पण प्यावा लागत असेल काय माहित. मला तर एवढंच वाटतं की असल्या लोकांना आपण एकदम गरम तेल करून पोकळ बांबूला लावून यांच्या गांडीत असे फटके मारावत. मला असं वाटतं. रील बनायला जिवंत कसा झाला गु खाऊन. क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? एवढा मन लावून वाज घ्यायची काही गरज नव्हती. इंस्टाग्रामची पार आई बहीण एक करून टाकली. रील्सचं ऑप्शन आहे ना बाई, म्हणजे माझं डोकं बंद करून टाकले. एवढे जबरदस्त रील येतात ना आणि त्यात असले दरबदरी रील स्टार. एवढं टॅलेंट त्यांच्या अंगात कुठून येते मला तेच कळत नाही. मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. बाळा, खूप प्रेम करतो रे मी तुझ्यावर. जोपर्यंत तू मला हागलेला फोटो काढून पाठवत नाही तोपर्यंत मी जेवणारच नाही. होऊन ते काय व्हायचंय. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको? याचा प्रॉब्लेम असा याच्या हृदयाला झालाय पोलिओ आणि ती पोरगी तिथेच येऊन हागली डायरेक्ट. याची दुनियाच वेगळी आहे. दुनिया वेगळी नाही, ती पोरगीची याच्यासाठी सर्व काही आहे. त्याच्या बाळाचा पाजलेला वास, ते हागलेला गु, तिथपर्यंत सगळं याच आहे काही. ये तो कुछ मॅच नव्हता. तसं पण आजच्या काळात कोणी कोणाला खरं प्रेम करत नाही, कारण की आजकाल सगळे धोका देतात. कमीत कमी हा प्रयत्न तर करतोय. त्यामुळे आपण याला कुठेतरी म्हणजे फनी वेव मध्ये पण आपण प्रेम करतोय. मला तर हसायला येते, कंट्रोल पण आहे इतकं बघचली याची. पण जाऊ दे, प्रेम तर करतोय, खरं नाही तर खोटंच. बाळा, आपण खूप दिवसानंतर न जेव्हा आपण भेटल ना तेव्हा माझी एकच इच्छा असेल, मी वाकणार आणि तू माझ्या बोच्यात बोट घालून पळून जायचं. जा, आजाद केलं बाळा तुला. क्या दर्द है तेरी आवाज में छोरे. खाली वाकल्यावर बोट कशाला घालायचे, एक निवार लाकूड घालू ना, म्हणजे तो आत्म्याला शांती भेटेल. जो हागऱ्या प्रेम कहाणीचा आशिक याला कोणतरी बाई मेच्या मेंदूत कोणतरी पाणी बिनी घाला. काय डोक्यात पांगळा आहे का बाई. एवढे रील स्टारचे डायलॉग एक टाईपला ते असते दळबदरी रील स्टार शेट लोक आणि एक टाईपला येऊ म्हणजे बाई कॉमन सेन्स नावाची गोष्टच नाही राहिली ना आजकाल. रील स्टार लोक म्हणजे फोटायला पडलेत. बाळा, माझ्याकडनं काय चुका झाल्या हो मला समजून घेशील ना, आणि माझ्या मिठीत आल्यानंतर न तू पादल्यावरती तुझा वास मला मुठीत धरून देशील ना. अरे भावा, तुला ही भावना कुठून आली? तू ही भावनाची पार आई विजवून टाकली रे. ती तुझ्या तोंडावर एकदम पातळ हागली पाहिजे. मी तर इमॅजिन खरंच हसू राहिले. बाळा, मला जर कधी काही झालं तर मला भेटायला येशील ना, आणि मला भेटायला आल्यानंतर न मलाच वाकून माझ्याच बोच्यात बोट घालशील ना. लव्ह यू. बोच्यात बोट घालणारी. तुझ्या डोळ्याची मजाक आहे, मजाक आहे. तिला कशाला सांगतो, आम्ही आहे ना, आम्हाला सांग ना तू काय काय घालायचं काय नाही. मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच आहे. असले दळबदरी स्टार लोक असे डोक्यावर पडलेले असतात. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.